तर का म्हणता बे पोट्टे हो, आलो ना आपला आजचा ब्लॉग घेऊन. बाहेर आलो तर का हा चोकत होता. मला म्हणे घेते का म्हणे. नाही म्हणलं, मी नाही घेत म्हणलं. मग आम्ही निघालो, म्हणे शूटवर जायचं आहे म्हणे. मग धर्माला स्कूलच्या शूट वगैरे घेतला आहे ना. मग आम्ही निघालो. मग तेवढ्यामध्ये आम्हाला दिसलं तारसा रोडवरच्या मोठी ज्यात महाराजांच्या बॅनर लागला होता मस्तपैकी. मग जाता जाता आपली दुकान पडते. दुकानात बसला होता सेठ माणूस. मग आम्ही पोचलो आपल्या लोकेशनवर शूट वगैरे घेतला सोबत्यानं. मग बाबाजी बसला होता. बाबाजीने 2-4 गोष्टी सांगितल्या. आणि यांची लाईफ पहा ना, यांचे सॉन्ग पण निघून गेले या डुकराच्या. आपला नाही निघाला पण या डुकराचे सॉन्ग निघून गेला. मग आम्ही गेलो आपल्या शाळेकडे. कोण कोण BDHKमध्ये शिकला आहे कमेंटमध्ये सांगा बरं. याच साईडला आमच्या 10वीचा वर्ग होता. याच वर्गामध्ये आम्ही बसत होतो. मग काय बापू म्हणे पेट्रोल भरायचं आहे म्हणे. पेट्रोल भरायसाठी चल म्हणे. पेट्रोल वगैरे भरला. मग आम्ही निघालो. ह्या कोणतं मंदिर आहे आपल्या गावातलं सांगा बरं कमेंटमध्ये. मग तेवढ्यामध्ये दिसली आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा. या शाळेमध्ये मी नाही शिकलो बट बाकीचे शिकले असतील. मग आम्ही गेलो मोबाईलच्या शॉपमध्ये. भावानं बोलवलं होतं. आज होता आपल्या गावचा बाजार, म्हणजेच आपल्या घरासमोर भरते. आणि हे कालचे होते मोटू पतलू. यांचे झालं होतं पोस्टमॉर्टम. यांचे डोकंच अलग केलं होतं. मग मी गेलो पप्पाला हॉस्पिटल घेऊन. पप्पाला सोडलो. मग आलो घरी. मग आला तेवढ्यात घोडेवाला सत्यम भाऊ. मग या फिपुलीला कोणता करंट झोमला होता तर माहीत नाही. पहा कशी कुदत जाते. मग मी अजून परत गेलो पप्पाला न्यायसाठी. मग हॉस्पिटलमध्ये गेलो तर पप्पाची सलाईन संपाचीच होती. मग पप्पाची सलाईन वगैरे संपली आणि निघालो घरच्यासाठी. मग गेलो टेलर काकाच्या दुकानामध्ये बसली होती गँग. मग आपल्या गावचा होता बाजार, तर समोर लागली होती समोसेची दुकान वगैरे लागली होती. आणि मग आमच्या घरची अडी बसली होती सोला विकत. आमच्या घरची अडी बहुत डेंजर आहे. मग आजचा आपला ब्लॉग इथेच संपतो. नेक्स्ट ब्लॉगसाठी लाईक करा, फॉलो करा.